नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये आपण दोन विषयांवर चर्चा करणार आहोत। त्यातला पहिला विषय म्हणजे दररोज देवपूजा करून सुद्धा आपल्याला देवाची कृपा मिळत नसेल तर आपण काय केलं पाहिजे। त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला स्त्रीच्या कोणत्या 7 रूपांचं दर्शन होतं याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी त्याचबरोबर प्रत्यक्ष पूजापाठ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवाचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, या व्हिडिओतला आपला पहिला विषय आहे, आपण दररोज देवपूजा करतो म्हणजे देवांना स्नान घालतो किंवा दररोज स्नान घालणं शक्य नसेल तर आपण निदान देवापुढे एक दिवा लावतो किंवा अगरबत्ती धूप यापैकी काहीतरी लावतो। काही विशेष सणवार असेल तर आपण देवाला नैवेद्य दाखवतो। त्याचबरोबर ज्याप्रमाणे मराठी महिने एक एक येत जात असतात त्या महिन्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं व्रत केलं पाहिजे तर त्यानुसार आपण व्रतवैकल्य करतो किंवा सणवार असतील तर त्यानुसार आपण देवाची पूजा अर्चा सुद्धा करत असतो। म्हणजे आपण बऱ्याच प्रकारे देवाची सेवा उपासना मंत्र जप ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करतो। पण कधी कधी काय होतं, एवढ्या सगळ्यांचा परिणाम हा होतो की करून सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारे देवाची कृपा मिळत नाहीये अशा पद्धतीचा अनुभव येतो। म्हणजे जीवनामध्ये काहीतरी दुःख संकट ही चालूच असतात। मग काय केलं पाहिजे अशा वेळेस तर ते मी तुम्हाला समजावून सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या अंगणामध्ये आपण तुळस अवश्य लावावी। बऱ्याच घरी तुळस नसते, तर ज्यांच्या घरी तुळस आहे तर ते खरंच नशीबवान आहेत। पण फ्लॅट संस्कृतीमध्ये आता असं सुरू झालेलं आहे की कुंडीमध्ये तुळस लावल्यामुळे बऱ्याच वेळा ती जळून जाते किंवा तिच्याकडे लक्ष देणं होत नाही। किंवा आपण जर शहरात राहत असू, आपण 4 दिवस 8 दिवस कुठे गावाला गेलो किंवा कुठे कामानिमित्त बाहेर गेलो तर मग तुळशीकडे लक्ष देणं होत नाही। तिला पाणी न घातल्यामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे तुळस आपली जळून जाते आणि आपण काही परत नवीन तुळस लावत नाही। आजकालच्या महिला या ऑफिसला जातात, नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळतात, त्यामुळे पुरुषांबरोबरच महिलांचं घरातलं आणि त्याचबरोबर बाहेरचं सुद्धा काम वाढलेलं असल्यामुळे धार्मिक गोष्टी करायला वेळ भेटत नाही। पण मंडळी, असं काही नाही की वेळ नाही आहे आपल्याकडे म्हणून आपण काहीच करायचं नाही आहे। वेळ नाही आहे हे फक्त एक कारण असतं, पण प्रत्येक गोष्टीला आपण योग्य तो वेळ देऊ शकतो। कारण एवढंही माणसानं जीवनात व्यस्त नसावं की आपल्याला कोणत्याच गोष्टी करायला वेळ नाही आहे। वेळ काढला तर तो नक्कीच आपल्याला मिळतो। असं आपण कारण देणं चुकीचं आहे की मला वेळ नाही आहे, मी व्यस्त आहे। पण वेळ प्रत्येकालाच नसतो, तो काढावा लागतो हे जे म्हणतात ना, तर तेच खरं आहे। तर त्यासाठी आपण तुळस आपल्या घरामध्ये, घराच्या अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये कुठे का होईना जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही तुळस नक्कीच लावा। छोट्याशा कुंडीमध्ये लावा। त्याचबरोबर खाली जमिनीवरच जागा असेल तुमची तर तिथेही तुम्ही तुळस लावू शकता। तुळस लावण्यासाठी आपण कोणता दिवस निवडला पाहिजे तर माझ्या मते हे सर्वांना परिचित असेल, माहिती असेल की आपण तुळस कोणत्या दिवशी लावली पाहिजे। तरी पण काही जणांना नसतं माहिती किंवा नव्याने ते धार्मिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात। तर तुम्ही तुळस एकतर गुरुवारी लावू शकता, एकादशीला लावू शकता किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी लावली तरीही चालतं। आता बघा, एकादशी म्हटलं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण तुळशी मातासुद्धा एकादशीचं व्रत करते, रविवारच्या दिवशी व्रत करते। त्यामुळे आपण तिचं व्रत भंग होऊ नये म्हणून हात लावायचा नसतो किंवा तिला पाणी घालायचं नसतं, अशा आख्यायिका आपण सर्वजण पाळतोच। पण बघा, ज्या वेळेस आपल्याला तुळस लावायची असते ना, म्हणजे एक छोटंसं रोपटं आणून आपण लावतो, तर ते रोप लावायला म्हणजेच त्या रोपाला आपण हात लावला तर काहीच अडचण नसते। नव्याने जेव्हा आपण आपल्या घरी तुळशीची प्राणप्रतिष्ठा करत असतो किंवा जमिनीमध्ये तिचं रोपण करत असतो तर त्यावेळेस तुळशीला हात लावला तर चालतो। त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये काही असं आणू नका की एकादशीला तर तुळशीला स्पर्श करायचा नसतो किंवा तिला पाणी घालायचं नसतं। पण आपण घरी लावलेल्या तुळशीला
हे सगळं म्हणजे नंतर एकादशी जेव्हा येईल तेव्हा ते सगळं पाळायचं असतं, पण नव्याने जेव्हा आपण ते रोप लावत असतो, तिचं वृक्षारोपण करत असतो, तर त्यावेळेस आपण तुळशीला नक्कीच हात लावू शकतो. त्यामुळे अवश्य तुम्ही एकादशी, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुळस लावा. आता अधिक मास सुरू होईल, तर अधिक मासामध्ये सुद्धा तुम्ही तुळस लावली, अगदी कोणत्याही दिवशी लावली तरी पण चालणार आहे, कारण संपूर्ण महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तुळशीला रोज सकाळी जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. बघा, तुळशीला आपण दररोज पाणी घातलं पाहिजे, पण पावसाळा असेल, खूप जास्त पाऊस आपल्याकडे पडत असेल, त्यावेळेस आपण तुळशीला दररोज पाणी नाही घातलं तरी पण चालणार आहे. आपण 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, अगदीच खूप जास्त पाऊस पडत असेल तर एक आठवड्याने आपण तुळशीला पाणी घातलं तरीही चालेल. म्हणजे अगदीच आपलं तुळशीचं रोप बाहेर असेल की जिथे पाऊस लागतो, मग पावसाचं पाणी तुळशीला मिळतं, तर अशा वेळेस आपण तुळशीला दररोज पाणी नाही घातलं तरीही चालेल. मात्र आपली तुळस थोडीफार सावलीत असेल, म्हणजे आता बाल्कनीत वगैरे लावली, तिथे काही पावसाचं पाणी लागत नसेल, तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की आपण किती दिवसांनी तुळशीला पाणी घातलं पाहिजे. मग त्यानुसार तुम्ही तुळशीला पाणी घालू शकतात. त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल तर त्यावेळेस तुळशीला पाणी घालायचं नाही. म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्म आहे, मग तिने त्या 4 दिवसांमध्ये, 5 दिवसांमध्ये जेवढे दिवस तुमच्याकडे पाळत असतील, तर मग तेवढ्या दिवसांमध्ये तुळशीला पाणी घालू नका. त्याचबरोबर सोयर असेल, सुतक असेल, त्यावेळेससुद्धा तुम्ही तुळशीला पाणी घालू नका. आणि बघा, एकादशी असेल, रविवार असेल, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे. तर अशा वेळेस आपण तुळशीला, म्हणजे तिच्या मुळाशी आपण थोडंसं, म्हणजे धारभर दूध ज्याला म्हणतात ना, एक छोटा चमचा भरून दूध, मापाने सांगायचं झालं तर तेवढं दूध आपण तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं असतं. तुळशीला दररोज आठवणीने संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायला अजिबात विसरू नका. यामुळे आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन होतं, लक्ष्मी स्थिर राहते किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरी नांदते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर तुळस कोणत्या दिशेला लावावी की जे शुभ मानलं जातं, तर तुळस आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यामुळे कुटुंबाचा आत्मविश्वास वाढतो, कामामध्ये सकारात्मक विचार राहतात. घरामध्ये तुळस लावल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. एखाद्या गरजू व्यक्तीला दान करताना घराबाहेर येऊनच दान करावे. आता तुळशीबाबतच्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता यामधलीच पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण सर्वजण दानधर्म कोणत्या ना कोणत्या पद्धतीने करत असतो. ज्या वेळेस आपण काही विशेष तिथी असेल त्यावेळेस तर आपण दानधर्म करतोच. मग तो अन्नाच्या स्वरूपामध्ये असू शकतो, पाण्याच्या स्वरूपामध्ये असू शकतो, किंवा पैशांच्या स्वरूपामध्ये, कपड्यांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा दानधर्म आपण त्या तिथीनुसार, त्या वेळेनुसार करत असतो. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण दानधर्म करतो तर तो नेहमी घराबाहेर येऊनच करावा. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट ही आहे की धनासंबंधित कामामध्ये स्वतःच्या पेनाने स्वाक्षरी करावी. जेव्हा आपण पैशांचे काही व्यवहार करत असतो, ज्या वेळेस आपल्याला, म्हणजे पैशांचे व्यवहार चालू असताना आपल्याला कुठे सही करण्याची गरज पडते, तर अशा वेळेस आपण समोरच्याचा किंवा दुसऱ्या व्यक्तीचा पेन न घेता आपला स्वतःचा पेन सोबत ठेवावा आणि स्वतःच्या पेनाने स्वाक्षरी करावी. घरामध्ये व्यर्थ सामान, तुटलेले फर्निचर, भंगार, बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान अजिबात ठेवू नये. यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्री वाढते. तर हे सामान जे आहे, तर वर्षभरामध्ये अशा अनेक तिथी येतात, सणवार येतात की त्यावेळेस आपण आपल्या घराची साफसफाई करायला काढतोच. तर अशा वेळेस आपण या सगळ्या गोष्टींची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण निवांत असतो, किंवा नवरात्रीच्या अगोदर म्हणा, दिवाळीच्या अगोदर म्हणा, आपण घराची साफसफाई करतो, किंवा आपल्या घरामध्ये विशेष काही प्रसंग असेल तर त्यावेळेससुद्धा आपण आपल्या घराची साफसफाई करायला काढत असतो. तर अशा निमित्ताने आपण आपल्या घरामधलं व्यर्थ सामान, की जे आपण कित्येक वर्ष झाले वापरलंच नाही आहे, किंवा ते धुळखात पडलेलं आहे, किंवा आपल्याकडे काही तुटलेलं फर्निचर असेल, भंगार सामान असेल, बिघडलेली एखादी वस्तू असेल, इलेक्ट्रॉनिक म्हणा, किंवा जी काही वस्तू, किंवा तुटलेली भांडी असतील, वाकलेली भांडी असतील, पण आपला काही तो जीव त्यातून सुटत नाही, आपण ते सांभाळून ठेवतो, भलेही काही ते उपयोग नाही का होईना. पण अजिबात अशा सामानामध्ये आपण जीव घालू नये. आपण मोकळ्या मनाने या सामानाची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. हेच आपल्यासाठी खूप चांगलं आहे.
कारण अशा वस्तू जेव्हा आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवतो तर त्यामुळे आपल्या घराची शांती नष्ट होत असते. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही घरामध्ये ठेवलेल्या तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे अत्यंत शुभ राहते. बघा, तुम्ही तुमच्या कपाटामध्येच तिजोरी असेल म्हणजे पैसे ठेवण्याची एक खास जागा असते बघा, तर तीच आपली तिजोरी असते. किंवा काहींकडे सेपरेट तिजोरी असते ज्याच्यामध्ये धन म्हणजे सोनं नाणं असू शकतं, पैसे असू शकतात किंवा जे काही की जे आपलं धन आहे ते आपण खास त्या वेगळ्या तिजोरीमध्ये ठेवतो. तर ही तिजोरी आपण आपल्या घरामध्ये म्हणजे तिचं तोंड जे आहे त्या तिजोरीचं, त्या कपाटाचं, ते एकतर उत्तर किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे. अशा पद्धतीने या वस्तू आपण ठेवल्या पाहिजे. तिजोरीच्या दरवाजावर कमळाच्या आसनावर बसलेल्या महालक्ष्मीचा फोटो अवश्य लावावा. दररोज सायंकाळी घरामध्ये प्रकाश अवश्य करावा. तर आठवणीने एकदा की दिवे लागण्याची वेळ झाली म्हणजे सूर्य अस्ताला गेला, मावळला की आपण आपल्या घरामध्ये लाईट लावले पाहिजे किंवा एक दिवा का होईना अवश्य लावला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही ठिकाणी अंधार राहणार नाही याकडे आपण विशेष लक्ष द्यावे. यानंतरची 10वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, दररोज घरातील प्रत्येक खोली आणि कोपरा स्वच्छ करून घ्यावा. यामुळे काय होतं, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तर मंडळी, या सगळ्या 10 गोष्टी होत्या की ज्या आपण कधी केल्या पाहिजे. रोज पूजापाठ करून, पूजा अर्चा करून, सगळं काही देवदेव करून सुद्धा आपल्याला देवाची कृपा मिळत नसेल तर आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. यातली कोणती गोष्ट आपल्याकडून करायला म्हणजे आपण कमी पडतोय किंवा राहून जाते तर या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. तुम्ही यातली कोणती गोष्ट तुमच्याकडून दुरुस्त करून घेणार आहात म्हणजे तुमच्याकडून ती गोष्ट करण्याची राहते, तिथे तुम्ही कमी पडताय किंवा चुकताय किंवा तुमच्याकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत होतं, अशी कोणती गोष्ट तुम्ही आता करणार आहात मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपण पुढची महत्त्वाची माहिती घेऊया की आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्त्रीच्या कोणत्या 7 रूपांचं दर्शन आपल्याला वेळोवेळी घडत असतं. मंडळी, स्वयंपाक हे केवळ रोजचं काम नाही तर ती एक साधना आहे व त्या साधनेतून प्रकट होते सप्तदेवता. प्रत्येक अन्न शिजवणं, प्रत्येक फोडणी, प्रत्येक थाळी ही एक दिव्य प्रक्रिया आहे. स्वयंपाक करताना कोणत्या 7 देवतांचं स्त्री जीवनामध्ये प्रकट रूप घडतं आणि त्या देवता तिच्या स्वयंपाकघरात किंवा तिच्या स्वयंपाकामध्ये उतरतात, एक एक करून जाणून घेऊया. यातली पहिली देवता आहे ती म्हणजे श्री अन्नपूर्णा देवी, जिला अन्नाची देवी म्हणून ओळखलं जातं, जी माता पार्वतीचंच एक रूप आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असायलाच हवी. बऱ्याच घरी लग्नामध्येच मुलीला जी काही भांडीकुंडी देतात तर त्यामध्येच बाळकृष्णाची मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर तुम्हालासुद्धा तुमच्या लग्नामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आलेली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिची भावपूर्ण वातावरणाने, भक्तिपूर्ण वातावरणाने स्थापना करा. जरी तुमच्या देवघरामध्ये अगोदर तुमच्या सासूबाईंना आलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा नसेल आलेली, त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये आधीच ठेवलेली असेल किंवा तुमच्या जाऊबाईंची सुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुमची ही एक 3री अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिथे जाणार आहे. तर तुम्ही काय करायचं, तिघींच्या एकमताने म्हणजे तुम्ही एकत्र फॅमिलीतच, एकत्र कुटुंबातच कायमस्वरूपी राहणार असाल किंवा सध्या तरी राहताय, मग एवढ्या सगळ्या मूर्ती ठेवून चालणार नाही. एकाच देवीच्या 3-3 किंवा 2-2 मूर्ती. तर अशा वेळेस तुम्ही त्या सगळ्या मूर्ती देऊन एकच अन्नपूर्णा देवीची व्यवस्थित मूर्ती बनवून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवा. मग जेव्हा कधी तुम्हाला सेपरेट राहण्याची वेळ येईल किंवा पुढे जाऊन तुम्ही राहाल तर त्यावेळेस तुम्ही नवीन मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती बनवून घेऊ शकतात. पण सध्या तुम्ही एकत्र राहताय, मग एवढ्या सगळ्या मूर्ती कशाला ठेवायच्या देवघरामध्ये? एकच असायला पाहिजे, देवी एकच आहे. तर मग तिच्या एवढ्या मूर्ती ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर हा पर्याय त्यासाठी योग्य ठरेल. आता बघा, आपल्या देवघरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची असेल तर आपण ती मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी ठेवू शकतो. पौर्णिमेच्या दिवशी ठेवली तरी पण चालेल.
आता अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच रूप आहे. भगवान शिवशंकरांची पत्नी गिरिजा, उमा अर्थात पार्वती, ही सगळी पार्वती देवीचीच नावं आहे. तर आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवत असाल तर शिवलिंगाच्या जवळपास किंवा शेजारीच तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा. जर तुमच्याकडे शिवलिंग ठेवण्याची पद्धत नसेल, कारण बऱ्याच घरी देवघरात शिवलिंग ठेवत नाही, कारण आता प्रत्येकाच्या ज्या काही पद्धती असतात, कुळाच्या चालीरीती असतात, त्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मग तुम्हाला तिथे नसेल, म्हणजे शिवलिंग नाही आहे, मग कुठे ठेवावी मूर्ती हा प्रश्न असेल, तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्ती शेजारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकतात. तर या अन्नाच्या देवीसाठी एक खास मंत्र आहे बघा. नित्यान्नदा अन्नपूर्णा सदा पूर्णमयी मम. गृहिणी अन्नपूर्णेचे सजीव रूप आहे. अन्नशुद्धी, सात्विकता आणि प्रेम या 3 गोष्टी ती जपत असते. अन्न हे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर प्राणासाठी असतं याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते. त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्नयज्ञाचं स्थान ठरतं. यानंतरची दुसरी देवता म्हणजे देवी लक्ष्मी. समृद्धीची देवी म्हणून देवी लक्ष्मीला ओळखलं जातं. देवी लक्ष्मी ही केवळ पैशामध्ये नाही तर ती अन्नामध्ये, वेळेमध्ये, मनामध्ये आणि वर्तनामध्ये असते. जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटकं अन्न बनवते, स्वच्छता ठेवते, प्रेमपूर्वक जेवण वाढते, तेव्हा लक्ष्मी स्थिर होते. स्वच्छ अन्नामध्ये आणि संतोषामध्ये लक्ष्मीचा वास असतो. यानंतरची तिसरी देवता म्हणजे श्री सरस्वती माता, नादब्रह्म आणि ज्ञानाची देवी. स्वयंपाक करताना स्त्री किती प्रकारांनी कल्पना वापरते, कोणता मसाला, कोणती पद्धत, कोणता पदार्थ कोणी पचवू शकेल याचे विचार ती सतत करत असते. तिचं हे ज्ञान, अनुभव आणि विचारशक्ती म्हणजेच सरस्वतीचं प्रकट रूप होय. शिवाय ती मंत्रजपसुद्धा करत असते. श्रीराम जय राम जय जय राम. त्याचबरोबर एखादी महिला तिच्या गुरूंचा जप करत असेल किंवा आपल्या कुलदेवीचा जप करत असेल, म्हणजे तिचं जे आराध्य ती मानते, ज्या दैवताला, ज्या देवीला ती मानते त्याचा जप ती करत असते स्वयंपाकाच्या वेळेस. यामुळे तिचा स्वयंपाकसुद्धा मंत्रमय होतो. तर मैत्रिणींनो, महिलांनो, ही गोष्ट किती महत्त्वाची आहे बघा. आपण किती ठिकाणी ऐकतो की जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो, अन्न तयार करतो, तर ते अन्न तयार करताना, शिजवताना, स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये जे काही विचार असतात तर तेच विचार किंवा विचारातले तेच भाव अन्नामध्ये येत असतात. खाणाऱ्याच्या प्रत्येक घासामध्ये ते विचार जात असतात. तर त्यासाठीच असं सांगितलं जातं की स्वयंपाक करताना आपलं आचरण जे आहे ते शुद्ध असावं. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार, राग किंवा कोणतीही अहिंसेची भावना नसावी. कोणत्याही प्रकारचे वाईट साईट विचार आपण करता कामा नये, नाहीतर तेच अन्न प्रत्येकाच्या घासातून खाली उतरताना, म्हणजे प्रत्येकजण ते विचार, वाईट तुमच्याकडून आलेले वाईट साईट विचार प्रत्येक व्यक्ती ग्रहण करतोय आणि संपूर्ण तुमच्या वास्तूवर, संपूर्ण तुमच्या घरावर, घरातल्या प्रत्येक मंडळीवर त्याचा परिणाम होतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे सांगितलं जातं की स्वयंपाक करताना आपण देवांचे मंत्र मनातल्या मनात म्हटले पाहिजे, त्यांचं नामस्मरण हे केलं पाहिजे, जेणेकरून आपला स्वयंपाकसुद्धा मंत्रमय होईल आणि प्रत्येक सदस्याच्या घासातून एक सात्विक अन्न खाली उतरेल. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतरची चौथी देवता आहे श्री दुर्गा, जिला रक्षण करणारी देवी म्हटलं जातं. बघा मैत्रिणींनो किंवा बघा मंडळी, तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल व्हिडिओ ऐकणारे, तर ऐका. स्त्री जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती तुमच्या घराच्या आरोग्याचं संरक्षण करते. पावसाळ्यामध्ये उष्ण अन्न, उन्हाळ्यामध्ये शीतपदार्थ, ऋतूनुसार अन्न देणं ही तिची आयुर्वेदीय समजच आहे. ती नियोजन, काळजी आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टींपासून घराला वाचवते. म्हणूनच ही म्हणजेच ही एक प्रकारे देवी दुर्गेचीच कृपा आहे. यानंतरची 5वी देवी म्हणजे श्री गायत्री. मंत्ररूप प्रकाशाची देवी म्हणून श्री गायत्री देवीची ओळख आहे. ती केवळ अन्न शिजवत नाही तर भावनांचा प्रसाद बनवते. तिचा जप असेल, तिचा सुसंस्कारित विचार असेल, हे सगळं अन्नामध्ये उतरून येतं. यामुळे घरातले सदस्य केवळ पोटानेच नाही तर मनाने सुद्धा तृप्त होत असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे जिच्या कृपेतून अनुभवाला येतं ती देवी गायत्रीच. यानंतरची 6वी देवी आहे ती म्हणजे श्री कालिका माता. तिला ऊर्जा आणि निर्भयतेची देवी म्हणून ओळखलं जातं.
मैत्रिणींनो, स्वयंपाकघर म्हणजे तपश्चर्येचा अग्निकुंड होय. ती एकटीच अन्न शिजवत असते, हात पळून घेतले तरी कधी रडत नाही. उन्हात तळत राहते, वेळ सांभाळते, अनेक जबाबदाऱ्या सांभाळते. ही तिची काली शक्ती आहे. ती अशक्तपणावर विजय मिळवून ऊर्जेचा स्रोत होते. यानंतरची शेवटची आणि 7वी देवी म्हणजे श्री संतोषी माता, जिला समाधानाची किंवा तृप्ततेची देवी किंवा समाधानाचा अवतार म्हणून ओळखलं जातं. संतोष या नावातच तो अर्थ दडलेला आहे की समाधानी किंवा तृप्त असणं. मैत्रिणींनो, मला खरं खरं सांगा, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद केव्हा होतो? म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीतली जी काही गोष्ट तुमची चालू असते तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो? तर घरच्यांनी समाधानाने छान झालं आहे सगळं असं म्हटलं की आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होत असतो, बरोबर ना? कारण असं जरी म्हटलं की आज भाजी खूप छान झाली आहे किंवा आज खीर खूप छान झालेली आहे, आज तू नवीन काहीतरी ट्राय केलं का, मला खूप आवडलं, अशाच पद्धतीने पुढच्या वेळेससुद्धा बनव. जेव्हा असं कोणीतरी म्हणतं, मग आपला तो नवरा असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आपल्या घरातले सासरची मंडळी असतील, कोणीही असेल, कोणी का होईना आपलं जेव्हा कौतुक करतं तर आपल्याला खरोखर भरून पावल्यासारखं वाटतं. तर अशा वेळेस आपण तृप्त होत असतो. ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाढते. म्हणजेच आपण महिला असतो, आपण स्वयंपाक करतो. आजकाल पुरुष मंडळीसुद्धा काही का होईना स्वयंपाक घरामध्ये बनवून बघतात. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आपणसुद्धा त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे. पण जास्तीत जास्त महिलाच या स्वयंपाकघरामध्ये राबत असतात. मग आपण स्वतः गृहिणी स्वयंपाक करत असू किंवा आपल्याकडे कोणी ताई वगैरे येत असतील स्वयंपाक करायला, तर आपण त्यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाची थाप दिली पाहिजे किंवा त्यांचं आपल्या मुखाने एक कौतुकाचे 2 शब्द त्या ताईला ऐकू गेले पाहिजे, असं काहीतरी बोललं पाहिजे. म्हणजे उगाचच नाही, पण एक तिलाही आनंद मिळावा किंवा कधी काही चुकलं माकलं तर व्यवस्थितपणे आपण तिला समजावून सांगितलं पाहिजे. कारण अशा गोष्टींनी ती समोरची जी महिला असते ना स्वयंपाक करणारी, मग आपली आई असू शकते, काकू असू शकते किंवा आपल्याकडे येणाऱ्या ताई, मावशी, काकू ज्या कोणी येतात स्वयंपाक करायला त्या असतात, तर त्यांना तीच एक अपेक्षा असते. कारण अपेक्षा न ठेवताच ती सर्वांना वाढते की कोण काय म्हणेल किंवा आपल्याला शब्द ऐकायला मिळतील की नाही. पण मग असं अनपेक्षितपणे आपण जेव्हा त्या स्त्रीचं कौतुक करतो तर संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानामध्ये असतं, हे लक्षात ठेवा. गृहिणी जेव्हा समाधानामध्ये राहते तेव्हा तिचं घरसुद्धा समाधानी होतं. कारण एक स्त्री म्हणजेच एक महिला जेव्हा शुद्ध मनाने, भक्तिभावाने स्वयंपाक करते तेव्हा तिचं स्वयंपाकघर हे देवतांचं मंदिर होतं. तिचे हात म्हणजे जणू काही अन्नपूर्णेचे हस्त, तिचा मनोभाव म्हणजे जणू काही गायत्रीचे तेज आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा. ती जेवढं अन्न शिजवते त्याच्या पलीकडे जाऊन ती एक प्रकारे पिढ्यापिढ्यांचं भाग्य शिजवत असते. तर हा होता आजचा माहितीपूर्ण असा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.